सागर भाऊचे दोन्ही पण शेत बघितले. एक शेत आहे ज्याच्यामध्ये आपण टोकन यंत्राने पेरणी केली, आधीची तूर होती, तिथं वरंबे पण पाडले होते. आणि दुसरं शेत आहे सागर भाऊचं ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली, परंतु मात्र मशागत कुठली कुठली नाही. नाहीये. तर आता ही पेरणीपूर्वी शेताची काय स्थिती होती? सर आता तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही व्हिडिओ पण केले की याच्यात आल्यानंतर म्हणजे आपलं ते जसा म्हणजे जे धिंगाणा म्हणतो शेतीच्या भाषेत, कचरा वगैरे, हरभऱ्याचे खुंट तसेच होते. म्हणजे चांगले ते व्हेरायटी आपली विक्रम असल्यामुळे एक एक वीत पर्यंत ते खुंट होते. दुसरी गोष्ट भेगा खूप होत्या. म्हणजे या जमिनीची काळी असल्यामुळे गुणधर्म जो आहे की याच्यात भेगा भरपूर पडतात आणि त्या मानाने भरपूर पडलेल्याही होत्या. जसं आपण पाहिलं होतं की हे पाऊस झाला, शेजाऱ्यांनी पेरणं केलं होतं आपल्या आधी, पण आपल्याला त्या भेगा दिसल्यामुळे आपण थोडंसं थांबलो. पाऊसही तेवढा नव्हता, त्यांनी डेअरिंगवर केलं तो भाग वेगळा. पण ते मग आपण तो खंबा फिरवून घेतला. खंबा फिरवल्यामुळे आपल्या भेगा बुजल्यानंतर मग पाऊस झाला की आपणही त्याला पेरलं. खंबा म्हणजे म्हणजे एक लेवल आपण एक पोल पठार म्हणू आपल्या भाषेत. आणि माती फक्त इकडे तिकडे करण्याचं काम, म्हणजे मशागत काही केली नाही. मशागत काही नाही, ज्यामुळे पेरणी योग्य आपलं शेत झालंय. आणि आपण पाहतो की या भागामध्ये कुठेही पाणी वाहला नाही, कोणत्याही नालीमध्ये गेला नाही, शेतातून कुठे गेला नाही. अजून या शेतामधल्या भेगा बुजलेल्या नाही आहेत. कुठं कुठे त्या भेगा अजूनच स्पष्टतेने दिसत आहेत. आणि पेरणी योग्य फक्त पाऊस झालेला असताना आपल्याला दिसते. आता हे तारीख किती म्हटलं पेरणीची? 29 जूनला हे पेरणी केली. आणि त्या मानानं पीक परिस्थिती कशी वाटते आता? छान आहे ना. म्हणजे जे शेत नांगरणी वखरणी सगळं खर्च करतात त्यांच्या मानानं कमजोर आहे का कसं आहे? आणि विशेष म्हणजे खत नाहीये बरं. रासायनिक खत सुद्धा हे कोणत्याच या शेताला देत नाहीये. आणि रासायनिक खत न देता आहे तुमचा ऍव्हरेज इतरांपेक्षा कमी येतो, जास्त येतो, तेवढा येतो, काय येतं? ठीक आहे, मी माझी प्रशंसा नाही, पण त्यांच्या इतका नक्कीच आहे. कमी नक्कीच नाहीये, प्लसच आहे पण कमी नाही. इतरांपेक्षा एखादा क्विंटल शिल्लक येतो. बिलकुल आहे. पण मात्र खर्च वाचला, ते वाढला उत्पन्न समजा तेवढं, अजून 1 पोत 1.5 पोत जे काय ते जेवढा खर्च वाचेल तेवढं उत्पन्न वाढून राहिलं. बिलकुल बरोबर आहे. आता आपल्याला आपण सगळे शेतं फिरलोय. आता आपल्या टीम पण आहेत, तुमच्याजवळ सीट आहे, पेन आहे आणि मुद्दे पण आपण काढले. तर त्या आपण तिथं जाऊन बसू आणि मुद्द्याच्या अनुषंगानं तुम्हाला आणखीन त्या सीटवर काय लिहायचं, तुम्हाला जे जाणवलं ते तुम्ही लिहा. आणि प्रत्येक ग्रुपला तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे ते सांगायचं आहे. म्हणजे मग आपल्याला जे लोक आज इथे येऊ शकले नाही तर त्यांच्यापर्यंत तुमचे ऑब्झर्वेशन जातील, हे अनुभव त्यांच्यापर्यंत जातील. कारण या शेतामध्ये फक्त ज्ञान असून चालत नाही. अनुभव जर नसेल आणि त्याला किती वाटले की मला यावर्षी या पद्धतीने शेती करायची, शून्य मशागत, पण जेव्हा पेरणीची वेळ येते, इतरांची शेतं काळे झालेली दिसतात तर मात्र करमत नाही. आजूबाजूचे लोक बोलतात, पण तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की नाही हे शेत चालते, अशा पद्धतीने केले जाते, तरच आपण जाऊ शकतो. तो अनुभव महत्वाचा आहे. आणि म्हणून मुद्दाम आपण यावेळेस हे पीक निघाल्यानंतर नाही तर जस्ट आता पेरणी झाली, 15-20 दिवसाचं पीक आहे, तर त्यावेळेस आपण ही कार्यशाळा इथं घेत आहोत. आपण त्या ठिकाणी बसू आणि मग चर्चा करू आणखी. आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर भरत गीते सर सुद्धा आहेत, जे मगापासून आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत या पिकाची निरीक्षणं पण घेतलेली आहेत. मग आपण जे काही मुद्दे काढले तर त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतोय की एक एक मुद्दा जो आहे तर त्या अनुषंगाने आपलं काय निरीक्षण आहे. सागर भाऊ आणि त्यांचे बंधू नेहमीच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि चांगल्या प्रकारे करत असतात. या ठिकाणी पीक पाहिल्यानंतर की विना नांगरणीमध्ये साधारणपणे पाणी जास्त मुरते असं एक लक्षात आलेलं आहे. ती जमीन जास्त प्रमाणात भुसभुशीत राहते आणि अर्थातच मग त्या जमिनीची सुपीकता वाढते. त्या जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जे जीवाणू असतात तर त्याचं प्रमाण वाढते आणि साहजिकच ती जमीन भुसभुशीत होते. त्याच्यामध्ये तणनाशकांचा वापर केल्यामुळं तणांचं प्रमाणसुद्धा या जमिनीमध्ये कमीच दिसत आहे. तसंच कीड आणि रोगांचं प्रमाण साहजिकच जमिनीमध्ये उपयोगांच्या जीवाणूंचं प्रमाण वाढल्यामुळं कीड आणि रोगांचं प्रमाण निश्चितच त्या पिकांमध्ये कमीच राहील. जमिनीची धूप जी आहे, जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं आणि जमिनीमधून जी काही वरचा थर आहे भुसभुशीतपणाचा तो वाहून न गेल्यामुळं जमीन म्हणजे अशी सुपीक राहून अन्नद्रव्य वाहून न जाण्याचं प्रमाण या पिकांमध्ये किंवा जमिनीमध्ये चांगलं राहू शकते. तसंच मुळांवर की जे काही झाडं उपटून या ठिकाणी पाहायला गेले
तर मुळांवर जे काही रायझोबियमचं प्रमाण आहे, रायझोबियमच्या गाठींचं प्रमाण आहे, ते अधिक या ठिकाणी दिसलं आहे. याच्यामध्ये जी काही पिकांची वाढ आहे, या ठिकाणी जी वाढ दिसते, पिकाची जी काही परिस्थिती दिसते, ती अतिशय समाधानकारक आहे. फारशी म्हणजे किंबहुना काही ठिकाणी या ठिकाणी पाहिलं तर 3 ठिकाणी 3 शेतं आहेत वेगळ्या प्रकारचे. तर 2 ठिकाणी हरभऱ्यानंतर सोयाबीन पेरलेलं आहे. वाणांमध्ये फरक आहे आणि काही ठिकाणी जी काही पीक परिस्थिती आहे, ती इव्हन रासायनिक निविष्ठांच्या वापरामध्ये जी असेल, त्याच्यापेक्षाही किंबहुना चांगली या ठिकाणी दिसली आहे. ओलाव्याचं जे काही प्रमाण आहे, साधारणपणे असं म्हटलं जातं की नांगरटी केल्यामुळं ओलाव्याचं प्रमाण किंवा ओलावा जमिनीमध्ये मुरण्याचं किंवा खोलीचं प्रमाण, तर ते या बिना नांगरटी किंवा बिना मशागत पद्धतीमध्ये निश्चितच ते जास्त प्रमाण दिसत आहे. तसंच खर्चाचं प्रमाण निश्चितच यामध्ये आपण जे काही नांगरटी, वखरणी किंवा रोटाव्हेटर किंवा इतर पेरणीच्या पद्धती वगैरे याच्यावर किंवा खतांचं प्रमाण किंवा कीटकनाशकांचं जे काही प्रमाण आहे, हे कमी राहिल्यामुळं निश्चितच आपल्या खर्चाचं प्रमाण या ठिकाणी हे बऱ्याच प्रमाणात कमी राहते आणि निश्चितच शेतकऱ्यांची जोखीमही त्याच्यामधून कमी होते आणि जे काही निव्वळ उत्पादन आहे त्या परिस्थितीमध्ये अधिक भेटण्यासाठी निश्चितच याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. तर अशा पद्धतीनं हे निश्चितच या ठिकाणी फार समाधानकारक परिस्थिती या पिकाची आणि त्यांनी केलेल्या मेहनतीची दिसत आहे. नंतर आपण या संपूर्ण शेताचे निरीक्षणं घेतलेले आहेत आणि आता या निरीक्षणाच्या नंतर या शेतकऱ्यांना काय जाणवलं तर हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. तर सुरुवात कोण करतंय? या. नमस्कार. माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम. येथील एक छोटासा कास्तकार आहे. आज सागर भाऊ यांच्या शेतामध्ये आलो आणि आल्याच्यानंतर बरंच काही असं समाधान मिळालं आणि काही शिकायला सुद्धा काही गोष्टी मिळाल्या आहेत. माझं नाव निजाम मन्नान बेनीवाले, वाशिमचा शेतकरी आहो. माझं नाव प्रदीप ईश्वर नवघरे, मी पांगरी नवघरे इथून आलेलो आहो. इथे रावले भाऊची शेतीचं असं उत्कृष्ट ऐकलेलं आहे, तर ते अनुभव बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो. नमस्कार, मी अतुल जावळे, तालुका कृषी अधिकारी वाशिम आणि आज महत्त्वाच्या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांसोबत मी सहभागी आहे. नमस्कार, मी राजकुमार खिल्लारी. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला बियाण्याची उगम क्षमता चांगल्या प्रकारे आढळलेली आहे. जेमतेम 85 ते 90% उगम क्षमता आहे. त्यानंतर 19 दिवसाच्या मानानं फुटवेसुद्धा चांगल्या प्रकारे धरलेले आहेत. जमीन भुसभुशीत आहे. त्यानंतर ओलाव्याचं प्रमाणसुद्धा कमी पावसामध्ये चांगलं आहे. त्यानंतर पिकांची वाढसुद्धा एकसारखी आहे. पाऊस कमी असल्याने जमिनीत भेगा तर आहेतच, पण त्या भेगाच्या मानाने पीकही चांगलं आहे. जमिनीमध्ये सच्छिद्रीकरणाचं प्रमाण जास्त आहे आणि तणाचं प्रमाणसुद्धा इतर जमिनीपेक्षा कमी दिसत आहे. पेरणी आणि तणनाशक व बियाणे एवढाच खर्च याच्यामध्ये आलेला आहे. कीड रोग दिसत नाही आहे. माती कंदार आहे आणि सेंद्रिय कर्म जे आहे हे थोडंसं वाढलेले दिसत आहे. ही शेती तर फायद्याची आहे, म्हणूनच तो एवढे शेतकरी आमच्या संघ जुळलेले आहेत. आम्ही बी गेल्या 3 वर्षापासून ही शेती करून राहिलो. मी SRT पद्धती शेती फर्स्ट टाईमच बघितलेली आहे आणि या शेतीमध्ये खरोखर कसं की आपलं शेतकऱ्याचा पैसाही वाचतो आणि शेतीची पोच सुधारेल असं निश्चित दिसून आलेलं आहे. माझं नाव मोहम्मद साबिर आहे आणि माझं गाव जे प्रॉपर वाशिम, शेती पण वाशिममध्ये आहे. माझं नाव राहुल पवार, मी राहणार कवर्धरी, शेती पण माझी कवर्धरीमध्येच आहे. माझं नाव बबन नारायण काकडे, राहणार तामशी, तालुका जिल्हा वाशिम. ही शेती एकदम चांगल्या पद्धतीची वाटली. 0 बजेटमध्ये एकदम योग्य नियोजन आहे. नमस्कार, मी संतोष बाजड तामशी, SRT नवीन कास्तकार आहे. साल यंदाचं पहिलं साल आहे. मी वसंता शहाजी कव्हर, मी बघायसाठी आलो. मी आतापर्यंत केलेली नाही, पण पुढच्या वर्षी करायची आहे. मला एक मुद्दा इथं लय जबरदस्त जाणवला. एक आपल्या सगळ्या जे याच्यामुळे काय होते का, जे SRT पद्धत आहे याच्यामुळे शेतकऱ्याचा तर फायदा होतेच होते, दुसरं जे आहे जगाचा बी फायदा होते. मला एक असं जाणवला, त्याला आपण म्हणतो पॉल्युशन. याच्यामुळे काय, जे शेतकरी जे आपलं जे काळी कचरा आहे ते जाळत नाही आणि दुसरं गोष्ट कसं याच्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे
चालत नाही. याडा म्हणजे जे ट्रॅक्टर आपण जे चालवतो रोटावेटरसाठी, नांगरसाठी आणि पेरणीसाठी, याच्यामुळे जे डिझेल जाडते, हा. ते जे पॉल्युशन जे निघा लागला, ते एक फायदा मला जाणवला याच्यामध्ये. बरं. आणि दुसरा जे काडी कचरा जे शेतकरी जाळवते, त्याचा एक म्हणजे त्याचं बी एक पॉल्युशन कमी प्रमाणात, म्हणजे लय कमी प्रमाणात होईल. हा. जागतिक जे म्हणजे उष्ण निसर्गाच्या हा, दृष्टीनं, पर्यावरणाच्या दृष्टीनं ही फायद्याची. फायद्याची गोष्ट आहे. हे मला लय एक म्हणजे जबरदस्त जाणवला या शेतीमध्ये. बरोबर. शेतकऱ्याच्या दृष्टीनं काय फायद्याची? शेतकरीच्या दृष्टिकोन याचे म्हणजे पहिली गोष्ट तर खर्चामध्ये लय कमी. बर. म्हणजे याच्यामध्ये कसं का आपल्याला खत द्यायची आवश्यकता नाहीच आहे. हा. आणि आपलं जे मशागतचा जे खर्च आहे ते पण वाचा लागला याच्यामध्ये. मजुराचा खर्च वाचा लागला. यांनी जे मुद्दे सांगितले की पर्यावरणाच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं चांगला आहे असं म्हणतायत. दुसरा तुम्ही मुद्दा सांगितलाय की इथं आता खर्च कमी झाला, इतरांपेक्षा झिरो बजेट तुम्ही म्हणताय. आता हे एकाकडे झिरो बजेट आहे, पर्यावरण पूरक आहे, आणि पिकाची परिस्थिती काय, उत्पादनाच्या दृष्टीने तुम्हाला काय दिसतं? उत्पन्नाच्या दृष्टीनं चांगलीच आहे. बर. आपल्याला असं वाटतं की बा लोकांपेक्षा आपल्याला एकांत समजा ॲव्हरेज कमी येईल, पण असं समजा आपलं जे खर्च आहे, जर खर्च वजा जर केला याच्यात नाही तर आपण त्याच्यापेक्षा 2-3 क्विंटलनं जास्त जावं. बरोबर. तर तशी ही जी आपली SRT शेती आहे ना, ही चांगलीच आहे आणि सगळ्यांनी करावी असं मी सगळ्या प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान करतो. बरोबर आहे. तुम्ही स्वतः पण करताय? आता मी 5 वर्षापासून शेती करतो, पण SRTची माहिती नव्हती, तरी पण मी खत नाही देत. हा. 5 वर्षापासून खत नाही देत, कोणतं कीटकनाशक नाही फवारत. बर. स्वतःच्या मनानं कीटकनाशक बनवायचे आणि तेच फवारायचे. हा. म्हणून असं वाटतंय की आता सरांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांनी SRT शेती करावी. नमस्कार, माझं नाव सुमित मोहन कोतीवार. मी राहणार काटा, माझी शेती काट्यालीच आहे. मी यावर्षी 1.5 एकर शेती SRT म्हणून करून पाहिली. बर. तर तिच्यात साधारण थोडी हलकी जमीन येते, हो. त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही बेड पाडले होते, तूरून सोयाबीन घेतलं होतं. पण मागच्या वर्षी फक्त एकच गलती आहे आमची की आम्ही 2 बेड अंतर सोडून तूर लावली होती, त्यामुळे तुरीचा उतार कमी आला. सोयाबीन झालं समजा हिशोबात, पण तूर कमी आली. आता यावेळेस आम्ही 1 बेड करून तूर टोपली, तर त्याच्यामुळे सोयाबीनची उगवण शक्यता कमी असल्यामुळे सोयाबीन थोडं पतलं निघलं. बाकी तूर चांगली आहे, त्या जमिनीतली मशागत कमी असल्यामुळे जमीन बी भुसभुशीत चांगली आहे. आणि पहिले म्हणजे मी जवळपास स्वतः 4 वर्ष झाले मी स्वतः शेणखत वापरतो, त्याच्यामुळे मी बाकी रासायनिक खत कोणतं वापरत नाही. फवारणी वापरतो, म्हणजे फवारणी समजा कृषी सेवा केंद्रावरची काही थोडेफार वापरतो, ते बी काही एवढे नाही. मागच्या वेळी होता तर आम्ही समजा एरंड्याची जास्ती प्रमाणात वापरली होती. पण त्यामुळं बाकीच्या खर्चापेक्षा आणि बाकीच्या कास्तकारापेक्षा खर्च कमी असल्यामुळे आपल्याला समाधान आहे. मी विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी, वाशिम 2. बऱ्याच ठिकाणी फक्त जसं आता पीक चांगलं दिसावं म्हणून युरियाचा वापर करणं, टॉनिकचा वापर करणं, परंतु तो फक्त पीक चांगलं दिसण्याला महत्व नाही. आपलं कॉस्ट बेनिफिट रेशिओ जोपर्यंत आपला मेंटेन राहणार नाही तोपर्यंत हे नाही. तर कॉस्ट बेनिफिट रेशिओच्या हिशोबाने हे तंत्रज्ञान चांगलं आहे. मी डॉक्टर सरनाईक. मी याच वर्षी SRT पद्धतीनं 17 एकर शेती केलेली आहे. पाणी हा जेमतेम आहे. मी टोकन यंत्रानं पेरणी केली आणि झाडाची संख्या भरपूर आहे, पेरणीपेक्षा जास्त आहे. आणि आता या शेतामध्ये पाहिलं मी, एक तर झाडाचं जे खोड आहे हे टणक आहे आणि पानंसुद्धा रुंद आहेत आणि पाने हिरवेगार आहेत. SRT पद्धतीनं जर आपण शेती केली तर पडलेला पाणी हा वाहून जात नाही, त्यामुळं जमिनीची झीज होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या बोरला, विहिरीला पाणी सुरुवात होते. आता यावर्षी पाणी कमी असून सुद्धा माझ्या विहिरीला पाणी सुरू झालेलं आहे, कारण जलताराचे खड्डे आम्ही केलेले आहेत आणि शेतातून पाणी बिलकुल वाहिलं नाही, त्याच्यामुळं विहिरीला पाणी सुरू झालेलं आहे. तर असं जर आपण सर्व लोकांनी जर SRT पद्धतीने शेती जर केली तर पाण्याची पातळी वाढून जाईल आणि शेताला पाणी कमी लागते. धन्यवाद. मी इतर शेतकरी बंधूंना विनंती करणार आहे की आपल्या भागामध्ये सुद्धा अनेक शेतकरी या पद्धतीने शेती करणारे असतील तर कृपया त्यांच्या शेताला भेट द्या, वेळोवेळी निरीक्षणं घ्या. विशेषतः मी म्हणेल की पेरणीच्या वेळेस भेट द्या, मध्ये एक भेट द्या आणि कापणीच्या वेळेस पण भेट द्या. आणि मग तुम्हाला काय वाटतं आपल्या शेतात होऊ शकते का नाही, तर आपल्या शेतावर सुद्धा 1 एकराचा प्रयत्न करा. चांगलं वाटलं तर मात्र पुढे जा. धन्यवाद.